एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। भोपळा हा शब्द ऐकताच काहींना फक्त भाजीपाल्यातला भोपळा आठवेल, मात्र सिन्नरच्या एका संगीत प्रेमीने चक्क जंगली भोपळ्यापासून एक तारा हे वाद्य तयार केले असून या वाद्याच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण कलाकृती सिन्नरकरांना बघायला मिळत आहे। श्रीरंग कवडकर हे विविध संगीत साहित्य विशारद असून या लॉकडाऊन काळात घरात बसून बसून करावे काय असा प्रश्न उपस्थित होताच त्यांनी चक्क जंगली भोपळ्यापासून एक तारा हे वाद्य तयार केले आहे। आपण भोपळ्यापासून तंबोरा बनतो हे ऐकलंच असेल। गायनाची आवड असणाऱ्या शास्त्रीय संगीतातले एक वाद्य म्हणजे तंबोरा, जे जास्त दाक्षिणात्य संगीतात वापरतात। गाणाऱ्या व्यक्तीचा सर्वात जवळचा सखा, भारदस्त आणि गाण्याचे अविभाज्य अंग असलेला मैफिलीचा घटक। हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या अर्थात सुरांच्या सृजनाचा अवयव, स्वरांची बीज ज्याच्यातून उत्सर्जित होऊन गाणाऱ्यांच्या मनात प्रस्थापित होतात, तिथं गाणाऱ्यांची प्रतिभा आणि हे स्वरबीज यांचं मिलन होते। तो निर्मितीक्षम अवयव म्हणजे तंबोरा, तोही भोपळ्यापासून बनतो। मात्र सिन्नरच्या या कलाकाराने छोट्या आकाराच्या भोपळ्यापासून फक्त एक तार जोडून त्याचे एक तारा हे वाद्य तयार केले असून त्यातून अतिशय सुमधुर असे स्वर कानी पडत आहे। आता ती निर्मितीची संकल्पना श्रीरंग कवडकर यांना कशी सुचली आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। नमस्कार। संगीत क्षेत्रातील कला आणि त्यातील साधना काय असते याचे एक मूर्तिमंत उदाहरण आपल्या सोबत आहे। आपण आलेलो आहोत स्वर साधना हे यांचं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट शॉप आहे। यांचं नाव श्रीरंग कवडकर। नमस्कार हो। नमस्कार। तुम्ही ह्या वाद्याबद्दल आमच्या चॅनलच्या प्रेक्षकांसाठी काय सांगाल? तसं आपण एक तारा तर सर्वांनी बघितलेलाच आहे। जनरली एक ताऱ्याला एक मोठा भोपळा असतो खाली। इथं जे मी 3 भोपळे वापरले तिथं एकच भोपळा असतो आणि जनरली तो त्याचा व्यास पण याच्यापेक्षा मोठा असतो। पण एक दिवशी मी पाणी आणण्यासाठी नदीवर गेलो आणि मग माझ्या दारासमोर काही झाडं लावलेली, त्या झाडांना पाणी आणायचं होतं म्हणून गेलो। तर मी बघितलं तर पलीकडच्या बाजूला एका दगडांच्या खचावर मोठा वेल आणि त्याला असे काहीतरी असे या प्रकारचे भोपळे मला दिसले। तर म्हणलं बाबा असतील म्हणून मी पाणी घेतलं आणि घरी निघून आलो। पण त्याला ती मला झोप आली नाही। मी मनातल्या मनात विचार करत होतो की काहीतरी होऊ शकतं का याच्यापासून। आता तसं माझं दुकानच आहे, त्याच्यामुळं मला त्या संगीताची थोडीशी आवड असल्यामुळं मी काहीतरी नवीन कल्पना येते का म्हणून बघितलं। तर थोडंसं दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आणि गेलो, एक 4-5 भोपळे घेऊन आलो। घेऊन आल्यानंतर प्रथमतः विचार केला की एकतर छोटे भोपळे आहेत आणि छोट्या भोपळ्याचं वाद्य वाजणार नाही, म्हणून याला काय केलं पाहिजे। म्हणून मी साईडला हे जे 2 भोपळे आहेत, हे हा एक भोपळा आणि हा एक भोपळा, हा याच्या मध्यभागी थोडंसं याला इकडूनही थोडंसं छिद्र पाडलं आणि इकडूनही छिद्र पाडलं आणि हे 2 भोपळे याला ॲडजस्ट करून घेतले। हे 2 भोपळे ॲडजस्ट केल्यानंतर मग कातडं वगैरे चिटकवून कातडं चिटकवून मग हे आपला साधा बांबूचा एक तुकडा घेऊन याला तुकडा कनेक्ट करून आणि एक तार लावून बघितली। तर मला याचा नाद खूप सुंदर आला आणि मला असं वाटलं की चला एक स्वस्तात एक हलकं, खूप हलकं आहे, अतिशय हलकं, अगदी मला तर वाटतं 200-250 ग्रामाच्या पलीकडेचं वजन नसावं अशा हिशोबात आणि कमी खर्चामध्ये हे वाद्य खूप गोड तयार झालेले आहे आणि मला ह्या वाद्याने खूप आनंद मिळतो वाजवून। आणि मला एकच फक्त प्रेक्षकांना सांगूशी वाटतं की आपण खूप खर्च करूनच एखादं चांगलं वाद्य घेऊ शकतो अशातला विषय नाही। तुमच्या जर डोक्यात कल्पना असेल, तुमच्या डोक्यात काही कन्सेप्ट असतील तर तुम्ही अशा प्रकारे एखादं चांगलं वाद्य स्वस्तामध्ये तयार करू शकता। तुम्हाला याचा मी थोडक्यात डेमो देतो की ज्या प्रकारे तुम्ही सतार, गिटार वगैरे, विणा किंवा तुंतुन असं तुम्ही ज्यावेळेस कमी जास्त करण्याची त्याला एक संधी असते, तसंच याला सुद्धा आहे।
आज तुम्ही कमी जास्त करू शकता त्याला. तुम्हाला ज्या स्वराला वाटेल त्या स्वराला तुम्ही ते ठेवू शकता. या वाद्याची प्रथम जी टेस्ट आहे किंवा जे प्रथम दर्शन आहे ते आपल्या पंकज गुरुजी यांनी घेतले. त्यांच्याकडूनही आपण जाणून घेऊया की त्यांना याची धून कशी वाटली आणि त्यानंतर एक धून श्रीरंग सर आहे हे पण आपल्याला ऐकून दाखवतील की कसं वाचतं ते आणि त्याच्यावर काय गायलं पाहिजे, कोणतं गाणं चांगलं वाटेल किंवा कोणतं अभंग गीत चांगलं वाटेल जाणून घेऊया आपण पहिल्यांदा पंकज सरांकडून, पंकज गुरुजींकडून. नमस्कार सर्व SNच्या प्रेक्षकांना माझा नमस्कार. या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये अत्यंत असा हा हातावरती असणारा व्यवसाय करणारी व्यक्ती आणि आता हाताला सध्या काही काम नाही, धंदा नाही म्हणून घरी बसलेली असताना सहज त्यांना ही कल्पना सुचावी. आता मध्यंतरीच आपल्या TV चॅनलवर तुम्ही बघितलं असेल, एक रिटायर्ड मिलिटरी ऑफिसर जे इंजिनियर होते चांगल्या प्रकारे, त्यांनी व्हेंटिलेटर बनवलं आणि आज त्या व्हेंटिलेटरला पूर्ण जगातनं विश्वातनं मागणी. म्हणजे आपला भारत देश किंवा या भारताची जी परंपरा आहे, जे काही नवीन दिलंय ते सगळं या भारताने दिलेलं आहे आणि अत्यंत कमी पैशामध्ये कमी मूल्यामध्ये दिलं आहे. तीच प्रेरणा ज्यावेळेला मी सकाळी इथे आलो, महाराजांनी हे वाद्य मला वाजवून दाखवलं आणि त्या वाद्याचे बोल जे होते की आता या सध्याच्या परिस्थितीला खूप अनुकूल होते, ते मला खूप भावले. की सांगा मी काय करू, पोट भरू की भगवंताचं नामस्मरण करू. म्हटलं महाराज आत्ताच्या कालानुसार, आत्ताच्या लॉकडाऊनच्या संदर्भानुसार तुम्ही हे भजनही खूप सुंदर म्हटलं आणि मला हे भावलं. हे तुमचं पहिलं वाद्य मी विकत घेणार आणि त्यांची जाहिरात देण्याची किंवा जगाला कळवण्याची अशी अजिबात इच्छा नव्हती. स्वतःसाठी त्यांनी केलं. शिक्षण अत्यंत कमी असताना अत्यंत हालाकीतनं परिवाराचा अत्यंत उदरनिर्वाह करून नवीन गोष्ट आज त्यांनी निर्माण केली, तिची प्रसिद्धी व्हावी, आपल्या माणसाचं सर्व जिल्ह्यामध्ये नवे नवे भारत देशामध्ये नाव व्हावं आणि गरीबातल्या गरीब व्यक्तीला, भारत हा अत्यंत गरीब देश समजला जातो की ज्यामध्ये की माणसाला लवकर ह्या गरिबातनं चांगले वाद्य असेल. एका वाद्याची किंमत 25,000 आहे, काहींची 30,000 आहे, घेऊ शकत नाही. पण आज हे साधं 200-400-500 रुपयाचं वाद्य एखाद्या चांगल्या वादकाला एवढं यशस्वी करील की त्याला मोठा गायक सुद्धा बनवू शकतं. एकतारा ही भारतीय संगीताचे लोकप्रिय वाद्य आहे, ज्याचा वापर भजन किंवा सुगम संगीतात होतो. हे वाद्य खांद्यावर पकडतात आणि मधल्या बोटाने तारेला लयबद्ध स्वरात वाजवल्याने मधुर संगीताचे स्वर कानी पडतात. अशा या एकतारा या वाद्याचे भोपळ्यापासून निर्मिती करणाऱ्या श्रीरंग कवडकर यांना त्यांच्या पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा. आता आपणही एखादे भक्तिगीत या वाद्यावर ऐकण्याचा आनंद घेऊया. SN न्यूजसाठी प्रवीण जाधवसह अक्षय गायकवाड. पहिली गोष्ट, हे वाद्य खूप हलका असल्यामुळं तुम्ही कुठे कसंही धरू शकता याला आणि याला एक तारा म्हणत असल्यामुळं शक्यतो आपल्या महाराष्ट्रामध्ये एक ताऱ्या नावाचं भजन हे खूप प्रसिद्ध आहे. नाथ महाराजांचे अभंग इथं, मीराबाईचे अभंग असतील, रोहिदास महाराजांचे असतील, कबीरदास महाराजांचे असतील किंवा जगद्गुरु तुकोबारायांचे असतील, जनाबाईंचे असतील. त्याच्यातलंच एक गीत मी सादर करतो जे तुकडोजी महाराजांचं आहे. विदर्भरत्न तुकडोजी महाराजांचं यांचं गीत आहे. सुरुवातीला गजाननाला नमन करून मग तुम्हाला मी या गीताचं एक पद ऐकवतो. नमो गजानन नमो हनुमान, नमो गजानन नमो हनुमान. दोघांमध्ये आहे कोण बलवान, दोघांमध्ये आहे कोण बलवान. नमो गजानन नमो हनुमान, नमो गजानन नमो हनुमान. सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू. सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. अतिशय चांगलं असं वाद्य बनवून आणि त्या वाद्याची ओळख अतिशय चांगल्या पद्धतीने श्रीरंग कवडकर यांनी आपल्याला करून दिलेली आहे. कॅमेरा पर्सन अक्षय गायकवाडसह व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण जाधव, SN न्यूज.